टाकळी येथील मागासवर्गीय वसतिगृहाच्या जागेला विरोध. येणाऱ्या निवडणुकीत मागासवर्गीय समाज लोकशाही मार्गाने उत्तर देईल. आरपीआय नेते आप्पासाहेब जाधव. पंढरपूर तालुक्यातील शहरानजीक असलेल्या टाकळी हद्दीत मंजूर असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृह उभारण्याच्या जागेस भाजपा नेते मंडळींच्या सांगण्यावरून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी विरोध केल्याचं दिसून येत आहे. यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये मागासवर्गीय समाजाबाबत असलेली भावना दिसून येत आहे. येणाऱ्या निवडणुकीत लोकशाही मार्गाने मागासवर्गीय समाज जागा दाखवून देईल असा इशारा आरपीआय नेते आप्पासाहेब जाधव यांनी दिला आहे. पंढरपूर तालुक्यातील टाकळी हद्दीत गट क्रमांक 443 मधील गायरान सरकारी जमिनीवर पंढरपूर तालुक्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं उभारण्यात येणाऱ्या 300 मुला-मुलींच्या वसतिगृह उभारण्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेना संपर्क प्रमुख महेश साठे यांच्या पाठपुराव्यामुळे तात्विक मान्यता मिळाली होती. याबाबतचा ठराव लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीनं केला होता. या अनुषंगाने बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी सदर गायरान सरकारी जमिनीची मोजणी करण्यासाठी भूमापक विभागाचे अधिकारी आले असता टाकळी येथील भाजपा प्रणित आघाडीचे लोकप्रतिनिधी आणि सदस्यांनी अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांचा विरोध असल्याचा जबाब नोंदवला. यावरून मागासवर्गीयांसाठीच्या वसतिगृह जागेस विरोध करून मागासवर्गीय मुलांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम केले असल्याचा आरोप पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत आप्पासाहेब जाधव यांनी केला. बुधवारी मोजणीसाठी भूमापक स्वामी डी. टाकळीचे तलाठी किरण बडीवाले व समाज कल्याण विभागाच्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचं काम बंद करून संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना परत पाठवल्यानं भाजपचे वरिष्ठ नेते मंडळींच्या सांगण्यावरून मागासवर्गीय वसतिगृहाला विरोध करण्यात आला असल्याचा आरोप मागासवर्गीय समाजातील नेते मंडळींकडून केला जात असून याबाबतच्या संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत. निवडणुकीमध्ये मागासवर्गीय समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाही मार्गाने उत्तर देईल असा इशारा आरपीआय आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते आप्पासाहेब जाधव यांनी दिला आहे. आज लक्ष्मी टाकळी येथील गायरान हद्दीमधील मागासवर्गीय वसतिगृहासाठी जी आपण तात्विक मान्यता समाज कल्याण मंत्री शिरसाट साहेबांकडून मिळवली होती, असा ठराव देखील संजयजी साठे सरपंच असताना 11/9/2025 रोजी झाला होता आणि 7/10/2025 रोजी तात्विक मान्यता शिरसाट साहेबांनी दिलेली होती. आणि आज त्या अनुषंगानं कलेक्टर महोदयांच्या आदेशानं त्या ठिकाणी संबंधित समाज कल्याण अधिकारी आणि भूमी अभिलेखचे अधिकारी त्या जागेची पाहणी आणि मोजणी करण्यासाठी आले असता भाजपच्या काही पदाधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांनी या मोजणीला विरोध करून त्यांना त्या ठिकाणी ती मोजणी करू दिली गेली नाही. मी प्रथमतः या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो, कारण गेली कित्येक वर्ष झालं मागासवर्गीय बांधवांसाठी त्या ठिकाणी वसतिगृहासाठी प्रलंबित आहे आणि भाड्याच्या तत्वावरती त्या ठिकाणी वसतिगृह चालू आहे. महिन्याला यासाठी जवळपास 3 ते 4 लाख रुपये खर्च येतो. आतापर्यंत शासनाचे शेकडो कोटी रुपये याच्यावरती खर्च पडले. जागेअभावी वसतिगृहासाठी त्या ठिकाणी नसल्यामुळे भाडे तत्वावर चालतंय असं त्या ठिकाणी त्यांचा रिपोर्ट आहे. परंतु ग्रामपंचायत टाकळी यांनी मोठ्या मनानं त्या ठिकाणी आपल्याकडे असलेला भूखंड 5 एकराचा त्याच्यामध्ये त्या वसतिगृहासाठीची ठराव करून त्यांना दिलेला होता. आणि आज त्या गोष्टीला कुठं तर मूर्त स्वरूप येत असताना भाजपच्या पदाधिकारी आणि स्थानिकच्या भाजपच्या ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांनी हा विरोध केलाय. खरं तर मागासवर्गीय बांधवांच्या बद्दल एवढा द्वेष मनात ठेवून हे जी कृती केली, या कृत्याचा मी जाहीर निषेध करतो. येणाऱ्या काळामध्ये या घटनेचा आम्ही सर्व संघटना मिळून नक्कीच आंदोलन करून मागासवर्गीय बांधवांना झालेला अन्याय तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही आमची भूमिका आंदोलनाच्या माध्यमातून स्पष्ट करतो.